मी तुला हाक मारत होतो ना रे गुणवंता. तुम्ही हाक मारत. अरे बाबा मी तुला हाक मारली. मला वाटतं म्हणजे बायको चालू वेळेत हाका मारस का? मग झोपलं होतं ना. असं असं म्हणजे तू झोपत होता. हो. अरे गुणवंता हा मला सांगते चंद्रावरती किती वाजता ड्युटीला येतो ना रे हिला. कोणाला विचारतो? अरे बाबा तुला विचारलं. काय विचारलं? म्हणलं या ड्युटीला किती वाजता ड्युटीला येतो ना रे हिला. कोणाला विचारता? अरे बाबा तुला विचारलं. काय विचारलं? या चंद्रग्रहावरती ड्युटीला किती वाजता येतो ना रे हिला. कोणाला विचारतो? या लोकांनी विचारलं. अरे बाबा तुला विचारलं ना मी. मला विचार हो. तेव्हा बरोबर आहे. 8 वाजता. आता तर 11:30 वाजता एवढा उशीर का झाला? माहित नाही अरे नाही ना गुणवंता. म्हणजे काहीच माहित नाही. अरे काहीच माहित नाही. उशीर का झाला असं? तुला या ड्युटीला उशीर का झाला ना रे हिला. माहित नाही. अरे नाही ना बाबा. काहीच माहित नाही. अरे काहीच माहित नाही. मग मला मारायला विचार. या लोकांना विचारतो. अरे तुला उशीर का झाला ते सांग मला. म्हणजे मला यायला उशीर का झाला असं कारण होतं त्याला. अरे कारण काय? तुला याला उशीर का झाला त्याला कारण काय? कारण होतं अरे काय कारण? विनाकारण. अरे अरे विनाकारण. विनाकारण म्हणजे महाकारण. अरे महान कारण म्हणजे राजकारण. अरे राजकारण म्हणजे गजकरण. हे गजकारण विनाकारण सांगायला आला. अरे तुला वेळ का लागली ते वेळ सांग. का लागली असं? हो तेव्हा बरोबर आहे. सकाळी उठलो, अंघोळ केली, अरे वा चला म्हटलं ड्युटी जायचं आहे. एकदम बरोबर. बाईला सांगितलं माझा डबा बनवून दे. अरे वा बाईने डबा केला. बरोबर आहे. डबा घेतला. खरोखर घरात पाय काही दारात पाहिली दादा. अरे काय काय दारात बाहेर ही लाडक्या. तेवढ्यात माझी बाई मला बोलली, हो काय बोलली रे? आज ड्युटी जावा नाही. अरे 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 मग तू तुझ्या बाईला बोललाच नाही का काही? मी सांगितलं ना, काय बोलला? तुला डोकाम फरक पडणार. मी तुझी बाई आहे का? तुम्हाला हो, मी माझ्या बाईला सांगितलं, म्हटलं डबा बनवून दिला. हा हो डबा घेऊन ड्युटीवर चाललो. बरोबर आहे. घरात पाय काय दारात पाय. बरोबर आहे. तेवढ्यात तू म्हणाली ड्युटीवर जाऊन आज ड्युटीवर जावा नाही म्हणे. तिला म्हणलं न गेला तर आपल्याला खायला मिळणार कसा? आपल्याला पगार होणार कसा? सांगितलं म्हणजे म्हणता की मला काही सांगू नको म्हणे. म्हणजे ड्युटीवर जायचं नाही. अरे तिला सांगितलं तुझ्या मनात तरी आहे काय विचारायचं ना बाबा. विचारलं मग रे कोणी म्हणता तू घरात चाल म्हणे. म्हणजे तुझी बाई तुला बोलली का? हा. अरे वा म्हणे कामचे घरात चाल म्हणे. तुझी बाई बोलली. हा मग तू काय केलं ना रे ही लाडक्या? मी ऐकत नव्हतो. म्हणजे? मी बाहेर बळ करून ती मजार ओढेल. मग रे मग का गरमागी गई. म्हणजे तुला घरात ओढून घेऊन गेली. गरमागी गई खाल हाड पाड दिले आणि वरती चढी बसली. अरे 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 अरे. तुला खाली आणून पाडलं. काल पण मी मग रे कोणी म्हणता तिच्या तेव्हा चढी बसली ना. मग तू काहीच बोलला नाही का? ते तरी धावून आले रे दादा. मग रे कोणी म्हणता मग त्यांनी माझ्या बाईला माझ्या छातीवरून वरती उठवलं. हा? तेव्हा माझा सुवास निघाला. मग तू त्या बायला म्हणलं तू का भांडण करते विचारायला पाहिजे ना. सांगितलं होतं मग रे कोणी म्हणता तू भांडण कशामुळे करते. कशामुळे भांडण करते? म्हणे मी इथं सांगणार नाही म्हणे. मग रे पंचायतवर चला म्हणे. पंचायतवर. पंचायत. हा अरे मग पंचायतवर जायचं ना पटकन. गेलो होतो पंचायत. लाई द्या म्हणजे काय सांग ना, लाई द्या म्हणतो पंचायतवर गेलो. सर्व सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील सर्व काही मंडळी होती. सगळी लोकांची टीम असते ती. हा मग ते लाडक्या. तिथं गेलो. अरे वा त्यांनी विचारलं कशाला. बरोबर आहे. मग बाई म्हणाली तू सांगायला पाहिजे. सांगून टाकतो कशावरून भानगड केली. बाईला सांगितलं मी बरोबर तू भानगड काय करते.
सांगून दाखव. सांगून दाखव म्हटलं. मग लाडक्या बाई म्हणाली हा. मी माझ्या मुलाला वकील बनवणार म्हणे. वकील अरे 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 म्हणजे तुझ्या मोबाईल इच्छा होती माझा मुलगा वकील झाला पाहिजे. वकील झाला पाहिजे. हे तिनं घरी सांगायला पाहिजे होतं ना. मग बरोबर आहे, तिनं घरीच सांगायला पाहिजे घरी होतं. सांगायला पाहिजे होतं. माझं डोकं फिरलं. मग रे कोणी म्हणता मला संताप आला. संताप येणारच. मग मी तिला सांगितलं काय बोलला अव रांड कोले काय तेव्हा म्हणे बाईले सांगितलं तिकडे करत जाय ना आता. नाही, ती आजी समोर होती ना. हे तू घरी सांगायला पाहिजे होतं. हे तू तुम्हाला ना? माझ्या बाईला तुझ्या बाईला बोल. हे तू घरी सांगायला पाहिजे होतं. बरोबर आहे. मग रे कोणी म्हणता मग मी सांगितलं काय बोलला मी माझ्या मुलाला वकील होऊ देणार नाही. माझा मुलगा वकील होऊ देणार नाही. माझा मुलगा वकील होऊ देणार नाही. बरोबर आहे. माझ्या मुलाला डॉक्टर बनवणार. अरे अरे म्हणजे तुझ्या बाईची इच्छा माझा मुलगा वकील झाला पाहिजे. हा तुझी इच्छा माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. डॉक्टरला पाहिजे कोणाला मग एक लोक म्हणजे भाऊ त्यामुळेच आहे ते ना, बोस कमी. काय रे कोणी म्हणता हा मग रे ते म्हणाले तुमचं भांडण इथं मिटणार नाही म्हणे. मग रे कोणी म्हणता पोलीस स्टेशनला जा म्हणे. अरे अरे पोलीस स्टेशनला हा अरे मग रे कोणी म्हणता गेलो पोलीस स्टेशनला. अरे वा तिथं पण भांडण मिटलं नाही. तिथं सुद्धा तुमचं भांडण मिटलं नाही रे लाडक्या. त्यांनी सांगितलं हा, तुम्ही कोर्टामध्ये जा म्हणे. कोर्टात हा हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये. अरे वा कोर्टामध्ये गेलो. बरोबर जजेने बोलवणं केलं. बरोबर आहे. तुमचे भांडण कशावरून आहे सांगून दाखवा. हा मग रे कोणी म्हणता जजेने बोलवणं केलं. हो जजे म्हणाला तुमचं भांडण कशावरून चालू आहे म्हणे. बरोबर आहे. बाई म्हणाली हा म्हणे मुलावरून. बरोबर आहे. म्हणे का मुलावरून. मग बाई म्हणाली हा माझा मुलगा वकील झाला पाहिजे. अरे जे ज्याला मी बरं वाटलं असेल माझा एक वकील वाढून जाईल म्हणजे. मग रे कोणी म्हणता मग बाई म्हणाली माझा मुलगा वकील झाला पाहिजे. बरोबर आहे. बाईचं म्हणणं ऐकून घेतलं. हा बाईचं म्हणणं ऐकलं. बरोबर मग मला बोलवणं मग केलं. तुला बोलवणं केलं. मी गेलो. अरे वा मला विचारलं. काय विचारलं. भाऊ म्हणे हा बाई म्हणते माझा मुलगा वकील झाला पाहिजे. तुझी काय इच्छा आहे. तुझी काय इच्छा आहे म्हणे. हा तुम्ही सांगून दाखव सांगून म्हणे. दाखवा. मग मी सांगितलं काय मी माझ्या मुलाला वकील होऊ देणार नाही. एकदम बरोबर. माझ्या मुलाला डॉक्टर बनवणार. एकदम बरोबर आहे. मग रे कोणी म्हणता मग जे म्हणाला हा तुमचं भांडण असं मिटणार नाही. बरोबर आहे. तुमचं दोघांचं ऐकून घेतलं. हा मग रे कोणी म्हणता तुमचं भांडण असं मिटणार नाही. तुमच्या मुलाला बोलून घ्या. बरोबर आहे. त्याची काय इच्छा आहे ते पाहू द्या. हा मग तुम्ही ताबडतोब तुमच्या मुलाला हजर केलं पाहिजे. वतन अरे ही लाडक्या. बाई बी चूप आणि मी बी चूप. अरे तुम्ही दोघे चूक का झाले. त्याला पण सांग, तुमच्या मुलाला हजर केलं पाहिजे होतं ना. तोंडात तू शब्द निघेना ना. मग काय रे काय निघे ना. अजून पोरी आज वय ना. बोला होय ना नाही तसंच पोटात केसाय लागली का. इकडे इकडे तुला ड्युटी यायला उशीर झाला म्हणून काहीतरी चाटा बिटा मारतो का काय. स्वप्न पडलं होतं. अरे सोपाची गोष्ट यांच्या जोडीवरती सांगत असतो लाडक्या. त्याला म्हटलं सांगून पाहू. बरोबर आहे. अरे तू एक नंबर आला 2 नंबर दिला कुठं. आला नाही का. अरे नाही ना बाबा. मी घेऊन येतो जाय त्याला. लवकर घेऊन ये. अरे 2 नंबर कोणते हो. आता येस का. अरे म्हटलं बाहेर आहे बाबा. बाहेर रोशी तिथं राय. डोकं तू यांची 4 दिवस होई घ्या माझा. राम राम कुत्रा. अरे मित्रा बोल. तुला मित्राच बोललो. तुला ऐकू नाही झालं का. चक्रम आहे. चक्रम नाही रे चांगला आहे. अरे अरे तुला यायला उशीर झाला ना. दारू पिऊन पडेल होती. नाही बोलला. अरे बाबा हा तुला उशीर झाला ना. बरोबर. देवानं मला तुझ्याकडे पाठवलं. कशाला. जाय म्हणे त्याला घेऊन ये म्हणे. देवानं बोलवलं. हा देवानं बोलवलं. कशाला रे. त्यांना बगलला केस काढायचे. हाय. हो हो आमचं तरी नमस्कार गावानारी मला देवा देवा. तुम्हा दोघांना माझा संपूर्ण आशीर्वाद लाडक्या. मी नाही राहू. अरे अरे आपलं नाही जमणार. अरे तुला झालं तरी काय. बस मला राहणं नाही. बस बस
हा बस हा बस. मला राहायचं नाही. अरे झालं तरी काय तुला तुम्हाला इथपर्यंत घेऊन आला ना आता डायरेक्ट म्हणतो त्याला म्हणा याचा हिशोब करून दे. काय नाही घरी कॉम्प्युटर